भवनावर खाजगीकरणाचा फलक लावा. चेतन पवार. पुनावळे येथील मनपा शाळेसाठी आरक्षित भूखंड खाजगी संस्थेला भाडेतत्वावर देण्याच्या निर्णयाविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने गुरुवारी महापालिकेवर जागर मोर्चा काढला. यावेळी शहर प्रमुख चेतन पवार यांनी महापालिकेच्या आरक्षित भूखंडाचे खाजगीकरण सुरू असल्याची टीका करत मनपा भवनावर आरक्षित भूखंड भाड्याने देण्याचे दुकान सुरू असल्याचा फलक लावा असा उपरोधिक टोला लगावला. पुनावळे येथील 91 गुंठे शाळेसाठी आरक्षित भूखंड 30 वर्षांसाठी नाममात्र भाड्याने देण्याचा ठराव रद्द करावा, तसेच तिथे गरीब विद्यार्थ्यांसाठी मनपाची शाळा सुरू करावी अशी मागणी त्यांनी केली. याशिवाय दापोडीतील क्रीडांगण विकसित करणे, शिक्षण विभागातील साहित्य खरेदीची फेरनिविदा, नदी प्रदूषण रोखणे, ताथवडीतील कचरा आणि नाला वळवण्याच्या प्रकरणाची चौकशी आदी मागण्या मोर्चा दरम्यान करण्यात आल्या. पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि पोतराजाचा वेश धारण करून काढलेल्या या मोर्चात शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी. 2013 ते आता 2027-26 चालू आहे. तब्बल 17 वर्ष. या 2009 साली ज्यावेळेस तातोडे महानगरपालिकेत आलं, 2009 ते 2026 तब्बल 17 वर्ष आले. परंतु जिल्हा परिषदेची शाळा आजपर्यंत यांनी वर्गीकरण करावी असं यांच्या मनात देखील येत नाही. तिथले जे गोरगरीब विद्यार्थी असतात आजही त्यांना ज्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत ज्या सुखसुविधा मिळतात खरं तर ते त्या ठिकाणी वंचित राहतात. आणि आपण जर पाहिलं तर आमचा प्रमुख मुद्दा दापोडी येथील जे सर्वे नंबर 16 आणि 17 मध्ये जे प्लेइंग ग्राउंडचं आरक्षण आहे क्रीडांगणात, गेले अनेक वर्ष झालं ते महानगरपालिकेच्या ताब्यात आहे. परंतु महानगरपालिकेकडनं ते कोणत्या तरी खाजगी संस्थेला देण्यासाठी, कोणत्या तरी बिल्डरच्या घशात घालण्यासाठी खरं तर हा डाव चाललेला आहे. आमची तुमच्या सर्वांमार्फत एकच माफक मागणी आहे. मी असेल, आमचे सहसंपर्क प्रमुख आहेत आमदार साहेब गौतम भाऊ ताबकस्वार, आमचे तुषार भाऊ नवले, आमच्या सर्व शिवसेनेच्या वतीने एक मागणी आहे की हे जे अशा प्रकारचे भूखंड जे असतील, जे आपण महानगरपालिका खाजगी संस्थांना देतात, तर पिंपरी चिंचवडचं हे खाजगीकरण करू नये. कारण त्यातून गोरगरीब लोकांची आशा हा भ्रमनिरास होत आहे. संभाजी महाराजांचा आता जे स्मारकाचा भ्रष्टाचार उघडकीस आला होता, त्यालाच पुन्हा एकदा देखभालीचं दुरुस्तीचं काम देण्यात आलेलं आहे, विरोध होऊन देखील. माझ्या आधी या ठिकाणी बऱ्याच लोकांना सांगितलेले की त्याच कॉन्ट्रॅक्टरला वारंवार ते काम दिलं जाते. त्याबद्दल आम्ही पालिकेतनं माहिती घेतोय. ज्या दिवशी संपूर्ण माहिती मिळेल त्या दिवशी त्यावरती देखील आम्ही प्रतिक्रिया. पुनावळेप्रमाणेच कासारवाडीतलं पण एक भूखंड आणि आकुर्डीतलं जायला ना महानगरपालिकेकडनं सध्या महानगरपालिकेने एक बोर्ड लावा की सदर आरक्षण हे आम्ही याच्या खाजगीकरणासाठी देत आहोत. तर ज्या ज्या संस्थेने यांचा लाभ घ्यायला तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची पाठीच बदलायला पाहिजे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेऐवजी इथं असं यांनी दुकान उघडलं केलेले किंवा आमचे जे आरक्षित भूखंड आहेत ते आम्ही भाडेतत्वावरती देत आहोत. आणि ज्या ज्या संस्थेला ज्या ज्या मोठमोठ्या कारभाऱ्यांना याचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी याचा त्वरित लाभ घ्यावा अशी फलक लावण्यात यावा. अध्यक्ष 25 भाजपच्या नगरसेवकांनी विरोध हा ठराव मंजूर केला. हा प्रयत्न माझ्या मते आम्ही निश्चितच माझं आणि आमदार साहेबांचं देखील काल रात्री या विषयावरती बोलणं झालेलं आहे. आमदार साहेबांनी देखील सांगितलेलं आहे की जर आपल्या मागण्या मान्य झाल्या नाही आणि आता जीबीच्या ठरावानंतर आयुक्तांकडे जे स्पेशल अधिकार असतात त्या अधिकारात देखील जर त्यांनी हा प्रश्न हाणून पाडला नाही तर निश्चितच याच्यावरती आम्ही न्यायालयीन प्रक्रिया पार पाडू. परंतु या ठिकाणी आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार. आंदोलन म्हणजे हे मुदत पोषण केल्याशिवाय या ठिकाणी या टीव्हीपासून लाईव्ह प्रक्षेपण बंद केलं, त्याच्यावर काय सांगणार, का बंद करण्यात आला? त्याच कुठल्या ह्याच्यात लिहिलेलं नाही की या महासभेचं लाईव्ह प्रक्षेपण हे दाखवलं गेलं पाहिजे. तर त्या दिवशी नक्की महापौरांना आणि आयुक्तांना कोणाचा दबाव होता की त्यांनी बंद केलं म्हणून. तो अधिकार खरं तर प्रक्षेपण बंद करण्याचा हा महापौरांना आहे. मग तुम्ही हा प्रश्न महापौरांना विचारा की बाबा कोणाच्या दबावाखाली तुम्ही ते बंद केलेलं आहे. याच प्रश्नाला धरून सर लाईव्ह प्रशिक्षण म्हणजे बंद केलं. सत्ताधारी आणि विरोधक दोन्हीही नगरसेवकांचा या भूखंडाला खाजगीकरणाला विरोध असताना हा प्रस्ताव जर पारित होत असतो तर खरं तर एवढ्या मोठ्या विरोधानंतर हा विषय दप्तरी दाखल केलाच गेला पाहिजे. याच्या पलीकडे हास्यास्पद बाब आहे. तातवडेमधील एक सर्वे नंबर 63 का 64 ज्या माता भगिनी आता या ठिकाणी उपस्थित आहे. खरं तर ड प्रभागाकडनं हे खाजगी कन्सल्टंट नेमून त्या ठिकाणी नाला शिफ्ट करण्याचं काम यांच्याकडनं झालेलं आहे. आणि त्या ठिकाणी त्या जमिनीवरती
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने बांधकामाची परवानगी देखील दिलेली. म्हणजे हास्यास्पद गोष्टी आजकाल, म्हणजे यांना काय वाटतंय की कोण विरोधक तर त्यांच्या संघाचे, सर्वसामान्य जनतेला लुटण्याचं काम या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील आयुक्त आणि या सत्ताधाऱ्यांकडून जागर चाललेलं आहे. मोर्चाच्या आजच्या तुमच्या प्रमुख 9 मागण्या कोणत्या आहेत? ज्या 9 मागण्या आहेत त्याचा एक प्रेस नोट मी तुम्हाला सर्वांना या ठिकाणी देईन. ओके.